पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान आली द्यावी दाई धावी वळत्या मागे गाई एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला करती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलयामोपवेशं ददानं गवारुन्दकानन्दनं चारुरसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरणागतदिनार्थ परित्राणपरायणे सर्वशाते हरे देवी मुक्ताबाई नमोऽस्तुते अतुलितबलधामं हेमं शैलावदेहं दनुजवनकुशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं नराणामधीशं रघुपतिप्रियभक्तवादजातं नमामि महिम्नपहारं ते परमविदीशो यद्यसदृशिः स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वगिरः अथावाच सर्वान् स्वमतिपरिणामावलीगृह्णन् ममापेशस्तोत्रे हरनिरपपादपरिकरः कथेची सामुग्री देवसानावरी नको जाऊ देऊंग गाते माझी बनंग वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरात जाती महाद्वारा हरी भेटी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो करते नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगन्माता चित स्वरूप असलेली श्रीमंत श्री मुक्ताबाईंची शक्ती संत श्रेष्ठ ज्या मुक्तामध्ये मुक्त आहेत आणि श्रेष्ठामध्येही श्रेष्ठ आहेत सर्वत्र वरिष्ठ असलेल्या आदिशक्ती मुक्ताईंच्या असीम अपार अपूर्व आणि अहेतुक कृपा क्षेत्रातील सगळं परिसर पंचक्रोशीमध्ये असलेलं हे ऐतिहासिक पौराणिक संदर्भ असलेलं हरताळा नावाचं गाव गेल्या अनेक वर्षाची साधना उद्धाराच्या दिशेने प्रयत्न संस्कारक्षम पिढी घडवण्याकरता तळमळ त्यामध्ये सातत्य ठेवी सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत मुक्ताई चरित्र व अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी कीर्तन महोत्सवातील शेवटच्या दिवसाची प्राप्त प्रसंगी काल्याच्या कीर्तनाची विशेष करून समारोपाची संगतेची कळसाची फळाची प्रसादाची आणि पूर्णतेची जी सेवा आहे त्या सेवेकरता संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबांचा चार चरणाचा काल्याच्या प्रसंगातील अभंग आपण चिंतन करता घेतलेला आहे।
यथावकाश यथामती अभंगाचं चिंतन, भगवंताचं चरित्र आणि काळाचा प्रसंग हे सगळं व्यवस्थित एका तासामध्ये पाहत असताना त्याची थोडी तारेवरची कसरत झाली, पण तरी सुद्धा आपण नियोजित वेळेमध्ये सेवा पूर्ण करू. तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये परिहार आहे. आपल्या गावामध्ये आज आदिशक्ती मुक्ताई प्रत्यक्ष मुक्कामाला आहे. दुपारच्या मुक्कामाला आईसाहेबांचा दुपारचा महानैवेद्य अनेक वारकऱ्यांच्या मुखाच्या संदर्भात अनेक वारकऱ्यांच्या मुखाच्या माध्यमातून आदिशक्ती मुक्ताबाई तो नैवेद्य ग्रहण करणार आहे. आपलं भलं मोठं भाग्य आहे. आणि आज परिक्रमेतील हा शेवटचा टप्पा आहे दुपारचा. परिक्रमेची सुद्धा मंदिरावर सांगता होईल. आज आपण शेवटच्या मुक्कामालाच आहोत आणि या गावामध्ये हरताळा गावामध्ये ग्रामस्थ मंडळींच्या अथक प्रयत्नाने वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी व्रत आणि वसाहत स्वीकारून वाटचाल केली. अशी सगळी साधक मंडळींच्या आयोजनाने या ठिकाणी 7 दिवसपर्यंत आदिशक्ती मुक्ताबाईंचे चरित्र, मुक्ताबाईंचे कृपा पात्र असलेले हरिभक्तपरायण संदीप महाराज खामणीकर यांच्या मुखातून आपण ऐकलं. संतांचं चरित्र देवाला सुद्धा खूप गोड वाटते. परमात्मा म्हणतात, जे माझ्या भक्ताचं चरित्र वर्णन करतात, ऐकतात, ते चरित्र पूर्ण होण्याकरता काही सहकार्य करतात अनेक रूपानं. ते मानू परमदेवता आपुली आम्ही, वही प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता. ते मानू परमदेवता आपुली आम्ही. कोणाचं बोलणं आहे? भगवंताचं बोलणं आहे. पूर्ण ही ओवी आदिशक्ती प्रेमळाची वार्ता. कारण प्रेमळ दैवत कुठलं असेल तर ते आदिशक्ती मुक्ताबाई आहे. कशावरून? आम्हाला जर तुम्हाला आळंदीला जायचं असेल किंवा तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल तर पुढे जावं लागेल. आळंदी जाते तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती. ज्ञान देवा तू कैवल्यम, ज्ञानाचे अधिष्ठात्री देवता ज्ञानोबर आहे. वैराग्य पाहिजे असेल तर देवला जावं लागेल. शांती करता पैठणला जावं लागेल. पण प्रेम पाहिजे असेल, प्रेम, तर तुम्हाला श्री क्षेत्र मुक्तिनगरला यावं लागेल. कारण आई साहेब प्रेमाचं दैवत आणि संसार असो की परमार्थ असो, नितांत गरज कशाची? प्रेमे विन झाला ज्ञानी कैसा, एका जनार्दनी प्रेम अति गोड. प्रेमाशिवाय कुठल्याही साधनेला प्रेमाची काय गरज आहे? ते प्रेम देणारं दैवत कुठलं असेल तर ते आदिशक्ती मुक्ताबाई आहे. जीवाला प्रेम देतील याच्यामध्ये काही विशेष नाही. जीवाला प्रेम देतात, देवाला सुद्धा प्रेम देतात. तुम्हाला देवाला काय प्रेमाची गरज आहे? भगवंताकडे सर्वच आहे, त्याला नाना कशाचीच नोकत नाही. का? लक्ष्मी त्याची दासी आहे ना. मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, जे पाय धुवाची दैवा पात्र झाली. लक्ष्मी ऐशी जयाची दासी. ज्याची दासी लक्ष्मी आहे त्याला काय कमी? त्याला कशाचीच कमी नाही. त्याला कशाचा दुष्काळ नाही. त्याला सगळा सुकाळ आहे, पण त्याला एका गोष्टीचा दुष्काळ आहे. कशाचा? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयारा. त्याला दुष्काळ कशाचा आहे? प्रेमाचा दुष्काळ आहे. ज्या देवाला प्रेमाचा दुष्काळ आहे ते प्रेम कोणी दिलं असं तर ते प्रेम दिलं मुक्ताबाई. पांडुरंग तिसा याची लागी झाला मुक्ताईने पाजीला प्रेम
पिसा वेळा झाला ते प्रेम कोणी मुक्ताबाई पांडुरंगाला दिलं असं ते आई साहेबांनी दिलं. पांडुरंग पिसा याची लागली झाला मुक्ताबाईने पाहिजेला प्रेम पानास प्रेमाचं दैवत असतं. पण ज्ञानोबा म्हणतात पै प्रेमळाची वार्ता. जे अशा प्रेमळ असलेल्या प्रेम स्वरूप असलेल्या मातृ हृदय असलेलं मातृवात्सल्य असलेलं असं दैवत प्रेमाचं द्योतक असलेलं आदिशक्ती मुक्ताबाई. आणि त्या मुक्ताबाईचं चिंतन 7 दिवस पर्यंत चरित्र रूपाने आपण इथं ऐकलं. 7 दिवस पर्यंत इथं कार्यक्रम झाले. आज आपलं भाग्य आहे दुग्ध शर्करा योग त्या सांगतेच्या निमित्ताने प्रत्यक्ष प्रेमाळाचं दैवत असलेलं आईसाहेब सुद्धा आपल्या इथं वास्तव्याला आहे. आणि आज परिक्रमेची सुद्धा सांगत आहे. तो म्हणजे परिक्रमा काय आहे. परिक्रमा एक स्वतंत्र विषय आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये त्याचे फार वर्णन करणार नाही. पण आपण ज्या सगळी परिक्रमा करत आलो ती परिक्रमा आपणच करतो असं नाही. आतापर्यंत अनेक आली पण त्याला व्यापक स्वरूप नव्हतं. जेव्हा मुक्ताबाई या परिसरातून गुप्त झाल्या कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाले. आईसाहेब जेव्हा गुप्त झाले त्याच्या आधीची पार्श्वभूमी अशी आहे. अनेक संत तत्कालीन सर्व संत देव पंडरीश परमात्मा राही रखुमाबाई यक्ष किन्नर गंधर्व जपी तपी सिद्ध साधक ऋषी मुनी सर्व गंधर्व विमानाने झाले. फार मोठा काळ त्यांनी केला असं वर्णन नामदेव म्हणतात. 1 महिना भर इथं राहिले या परिसराने. 1 महिनाभर त्यांनी काही टिवल्या बावल्या केल्या काही महिनाभर केलं काय ऐका. महिनाभर त्यांनी काय केलं त्या परिसरामध्ये सगळीकडे दोन्ही तटाला पलपाड पलपाड पताकांचे भार मध्ये मनोहर दोन्ही तटाला सगळे भक्त या इथल्या सगळ्या पंचक्रोशीमध्ये एवढी गर्दी होती. वैकुंठवासी वक्तेबाबा म्हणतात आज एखादा मंत्री होता तर प्रत्यक्ष जगाचा मालक परमात्मा 1 महिनाभर या भागामध्ये होता. सगळे देवता सर्व ऋषी मुनी आणि मग सर्व त्यांच्या स्वागताकरता परिसरातून खूप मोठा जनसमुदाय. आणि त्यांनी इथं महिनाभर साधना केली. त्या साधनेमध्ये हे पंचक्रोशी एक साधना हे सगळे देवता ऋषी मुनी पूर्ण या पंचक्रोशी भोवती फिरले. आणि हिची करिता पंचक्रोशी 184 फेरा चुकण्याचं सामर्थ्य ज्या पंचक्रोशीमध्ये आहे की आपण हे महत्नगर मुक्ताई नगरची पंचक्रोशी आपण इथं करत आहोत. आणि त्या पंचक्रोशीच्या निमित्ताने सुद्धा इथं आपण सर्व आलेले आहोत. कीर्तन या सांगतीच आहे. काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये वक्ताला खूप बोलावं असं वाटते. आणि बोलत असताना लोक पण जास्त बोला वाटते. एवढे लोक सहसा आपल्या कीर्तनाला नसतात. एवढं वैभव असतं का 2-4 माईक इतके लोक रसामंड असंच असते. 1 माईक रात्रीला धावता त्याच्यावर सगळं हे सगळं आपल्या वाचीला पोचलेलं असते. पण असं जर भेटलं तर असं वाटतं आता कीर्तन सोडू नये. पण पुढेही बौद्ध करणे आहे. आपण परिक्रमेमध्ये आहोत याचं भान सुद्धा मला आहे. हरताळा ग्रामस्थ लोकांना इथल्या स्थानिक आयोजकांना इथल्या सामाजिक कार्य करणाऱ्या सगळ्या लोकांना तरुणांना साधकांना माता भगिनींना गावकऱ्यांना द्यावी तेवढे धन्यवाद थोडे आहेत. एक चांगलं भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं त्याबद्दल तुम्हाला साष्टांग प्रणिपात. कार्यक्रम भव्य आहे. केवढा भव्य आहे. अरे बापरे मंडप भव्य आहे. सगळं भव्यच आहे. आणि हे भव्य आहे केवळ भव्य नाही. भव्य तर कोणी करत असते. एखादा विवाह सोहळा आपण सुद्धा पैशाच्या जोरात काय करतो भव्य करू शकतो. पैसे असले तर कार्यक्रम भव्य होतो. तो लग्न सोहळा असो की कोणाचा जन्म सोहळा असो वाढदिवस असो पैशाने चंद्रकांत हो आपण कार्यक्रम मोठा करू शकतो भव्य करू शकतो. पण ऐका दिव्य करू शकत नाही. भव्य करण्याकरता पैसा गरजेचा आहे. पण दिव्य करण्याकरता आदिशक्ती मुक्ताबाईंची कृपाच अपेक्षित मुक्ताबाईंच्या कृपेशिवाय कुठलाच कार्यक्रम भव्य आणि दिव्य होऊ शकत नाही. ज्या ते आपला कार्यक्रम भव्यही आहे
आणि दिव्यही आहे. पहिलं बोलून जातो, पहिलं भव्य करण्याकरता आपल्याकडे ते आहेच. त्याचे आपण साक्षीदार आहोत. सर्वात जास्त विमा हाताळावा मिळतो म्हणतात. तुमच्यापर्यंत आलं, तुमच्यापर्यंत आलं, आमच्यापर्यंत आलं म्हणजे आम्ही तुमच्या म्हणजे जास्त भव्य करण्याकरता लागणारं जे काही आहे ते सगळं आपल्याला मिळते. पण ते सुद्धा मुक्ताबाईंच्या आणि दिव्य करण्याकरता लागणारी कृपा सुद्धा म्हणजे आपल्याकडे अलीकडचंही आहे आणि पलीकडच्या आईसाहेबांची जी कृपा अपेक्षित आहे ती कृपा सुद्धा मुक्ताबाईंच्या अंगावर आहे. म्हणून असा भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचं आयोजन आहे. काल्याच्या कीर्तनाची सेवा असल्यामुळं काल्याच्या कीर्तनाला प्रचंड मर्यादा आहे आणि त्या मर्यादेमध्ये आपल्याला कीर्तन करायचं आहे. त्या मर्यादा तुमच्याही घरच्या आहेत आणि माझ्याही घरच्या आहेत. कोणाच्या घरच्या आहेत? ऐशी कीर्तन मर्यादा, केवळ कीर्तन मर्यादा नाही, ऐशी काल्याच्या कीर्तनाची मर्यादा आहे. संतांच्या घरची काल्याच्या कीर्तनामध्ये वक्त्याने कुठलं चरित्र उच्चारावं, कुठं कीर्तन करावं, कसं कीर्तन करावं, त्या कीर्तनामध्ये त्यांनी काय सांगावं, हा सगळा आचारसंहितेचा भाग वारकरी संप्रदायामध्ये आपल्या पूर्वसुरी लोकांनी आपल्याला ज्ञात करून दिला आहे. भगवान गोपालकृष्णांनी गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा. भगवंताचं जे चरित्र आहे त्याला शास्त्रकारांनी गुण म्हटलेलं आहे. गोकुळामध्ये त्याच गुणाला गौडणीने खोड्या म्हटलेलं आहे आणि संतांनी त्यालाच चरित्र, लीला आणि पवाडे म्हटलेलं आहे. त्याच सगळ्यांचा अनुवाद करायचा आणि काल्याचा प्रसाद सेवन करायचा. हेचे अनुवाद सदा सर्व हाच अनुवाद करायचा. कुठला? करुणी गोपाळ काला शिवाय. कुठला अनुवाद करून काला शिवायचा? कुठला? गाईनं ते दिला, गाईनं ते पवाडे आणि गाईनं ते चरित्र. गाईनं ते दिला चरित्र पवाडे. सहित जे चरित्र केलं त्याचा उच्चार करून काल्याचा प्रसाद सेवन करायचा. आणि हा काला घेण्याकरता, काला करण्याकरता काय करावं, काय लागते तर जगद्गुरु तुकोबारे सांगतात, काला करण्याकरता पहिले एकत्रित यावं. काय करावं लागते? एके ठाई काला एकत्रित यावं लागते. जे आपण आज आलो एके ठाई काला, याचा स्लेख जर करायचा असेल तर कसं करावं लागेल ना? भाविकांमध्ये ज्या भाविकाला काला अपेक्षित आहे त्यांनी एका ठिकाणी आलं पाहिजे. सगळ्या भाविकांनी भावी कालामध्ये जर आपल्याला काला पाहिजे असेल तर एका ठिकाणी आलं पाहिजे. म्हणजे काला हा
भाविकाला मिळतो. कोणाला मिळतो? भाविकाला. कोणालाही काला मिळत नाही. जवळचा वशिला असला म्हणजे काला मिळतो असं कोणी समजतं, त्याचं कारण नाही. आणि देवाचा सर्वात मोठा वशिला होता कोणासोबत? ब्रह्मदेवाचा वशिला कोणाचा होता? ब्रह्मदेवाचा वशिला देवाच्या इतक्या जवळचा होता, तेवढा वशिला कोणाचाच नाही. ब्रह्मा माझे कोटीचे बा, याची ना भीकमणी जन्म चतुरानना, तरी सुद्धा त्यांना काला मिळाला नाही. मोठे मोठे लोक होते पण त्यांना काला मिळाला नाही. काला मिळतो कोणाला? भाविकाला मिळतो. आणि भाविक कोणाला म्हणतात? कसा? ते भाविक मोठे असतातच. भाविक तुम्हाला अपेक्षित असते तसं मोठ्याची व्याख्या ज्यामध्ये वाक्यामध्ये जे बसतात त्या व्याख्यामध्ये न बसणारे सुद्धा पण भाविक असलेले त्यांना काला मिळतो. तुकोबारांचा भाविकाला काला मिळाला, वाटी आपल्या निज असते. भगवंताने तो काला दिला, स्वतःच्या हाताने दिला. पण कोणाला दिला? कोणाला भेटला? भाग्याचा तो पावे येते. जे भाग्यवान होते, जे भाविक होते, त्यांना काला मिळाला, त्यांना काला मिळते. आता वास्तवात ज्या गोपाळांना भगवंतांनी काला दिला, कोणाला दिला काला? जवळ असलेल्या गोपाळांना दिला. लाजे त्याची वाटा नाही. मोठमोठ्याला परमात्माने काला दिला नाही, काल्याचा प्रसाद दिला नाही. ज्यांना दिला ते गोपाळ होते, सवंगडी. आता ज्यांना काला मिळाला, देव दुर्लभ काला ज्यांना मिळाला, जे काल्याचे अधिकारी आहेत, जे भाविक आहेत, वरपंगी जर त्यांना पाहायला गेलो तर ते गोकुळामध्ये राहणारे भगवंताचे सवंगडी असलेले, सखी असलेले, मित्र असलेले गोपाळ कसे होते हो जर पाहायला गेले? आता तुकोबारांकडे ते गोपाळ पाहायला गेले तर कसे होते? अभंगाच्या पहिल्या चरणात पाहता गोवळी, पाहता गोवळी, पाहता गोवळी, पाहता गोपाळ भगवानच्या जवळ होते, भगवंताचे सखे होते, भगवंताचे मित्र होते. मोठमोठ्यांना जो काला मिळाला नाही, मोठमोठ्यांना जे प्रेम मिळालं नाही, ते प्रेम भगवंताने त्या सवंगड्यांना दिलं. असं काय होतं त्यांच्यामध्ये? तुकोबारांचा आता महाराज म्हणतात पाहता म्हणून आपल्याला पाहावं लागलं. पाहता तर पाहायला गेले तर कसे होते ते गोपाळ? सगळ्यांनी लक्ष द्या. कसे होते? गोवडी. गोवडी म्हणजे काय? गो म्हणजे गाई, वडी म्हणजे वडणारे, गाई वडणारे. गाई वडणारे म्हणजे गाई वडणारे म्हणजे गुराखी. गुराखी म्हणजे ढोलकी. थोडक्यामध्ये कोण होते ते असे. आता ढोलकी, गुराखी हे शब्द कसे म्हणजे गो आणि वडी म्हणजे गाई वडणारे असे ते होते. मग पाहायला गेले, पाहता गोवडी. कसे असतात होते? पहिले तर ते शिकलेले नसतात, तिथून सुरुवात आहे की नाही? असं होते काय? हरताळा गावामध्ये गुराख्याच्या काही हकामीच्या जागा निघाल्या. मग ग्रामपंचायतीने जागा भरण्याचं ठरवलं. मग इथल्या सरपंचाने पेपरला जाहिरात दिली की हरताळ्यामध्ये गुराख्याच्या 5 जागा भरायच्या आहेत, त्याच्याकरता पात्रता आहे तर कुठल्या तरी शाखेचा पदवीधर असला पाहिजे, त्याला कम्प्युटर आवश्यक आहे, त्याची नेट सेट परीक्षा त्यांनी
उत्तीर्ण केली पाहिजे असं आहे काही नाही, काहीच नाही. म्हणजे पहिले निरक्षर एखादा मुलगा शाळेत जात नाही तर त्याच्यावर पालकांचा ठेवा, तू जर शाळेत जाणार नाही तर तुला 4 म्हशीन 4 गाई घेऊन देतो, मग घे टोले घ्यायचा. बस तुला दुसरं काय, म्हणजे जो शाळेमध्ये जात नाही, जो निरक्षर असतो, त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही, त्याच्याकरता ठरलेला जॉब म्हणजे हा. त्याच्यापेक्षा काय. पण गुराखी पाहायला गेलं तर कसे असतात, काय असतं त्यांचं आचरण कसं असते, वेशभूषा कशी असते त्यांचा कसं ड्रेस कोड असतो का, काय ते. आमच्या मंदिरात गजानन नावाचा गुराखी होता, जो गाई बोलत होता. काय त्याचं म्हणत, त्याला काही असं स्वतःची काही आवडच नव्हती. त्याचं राहणीमान इतकं चांगलं होतं, म्हणजे सकाळी उठला तो, मंदिरावर घंटी झाली सगळी, टन 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 5 वाजता, की जसा उठला तसाच तो ग्लास घेऊन यायचा चहाचा आणि तसाच प्यायचा. तोंड धुवायचं नाही आणि आंघोळ करायची नाही, न लगे आंघोळी तोंड धुणे, त्याला गरज नव्हती, तसाच चाय प्यायचा. बर जेवायला जर आला 11 वाजता हाताने शेण काढायचा, सगळे त्याचे हात भरले शेणाने भरलेले असायचे. तसेच त्याचे हात तर धुवायचे, झटक झटक करायचा आणि तसंच बसायचा. काय शेण खात होता की काय होत होतं त्याला काही, म्हणजे हाताला शेण लागलेलं असतं नाही, त्याचं काहीच त्याला वाटत नव्हतं. बरं वेद विषयाच्या बाबतीत त्याला काही असं नव्हतं. भाऊंचा एक शर्ट मी नाव त्यांना दिलं, भाऊ अरे रवी हे शर्ट कोणाला देऊन टाक. भाऊचं अंगाचं शर्ट काढलं, म्हटलं गजा इकडे ते चांगलं भाऊचं शर्ट, पाहल असं भाऊ म्हणजे काय, सगळे उभे राहिले तरी अजान भाऊ व्यक्ती खाली येते शर्ट शर्ट मी त्याच्या अंगात टाकलं, त्या गजाने ते पूर्ण डायरेक्ट इथून त्याला इतका आनंद झाला त्या शर्टाचा. अरे बापरे, पूर्ण सगळ्या मंदिरात फिरत आला. पांढरं शुभ्र शर्ट होतं, इतकं पांढरं शर्ट त्याच्या अंगात, आणि मग तो फिरला, त्याला काही असं वाटत नव्हतं. त्याच्याही पुढे सांगतो, आमच्या मंदिर BS पाटील होती जिल्हा बँकेत, पाहायचं ह्या घरी होते त्यांची, आणि त्यांचा पॅड मी त्याला दिला. तो त्यांनी घातला, असे 2 गजे बसतील त्याच्या निवडणूक पॅड, मग त्यांनी ते असं खोसला, त्याला असा खोसला, तरी त्याचं काही माप जमलं नाही. तर मग त्यांच्या कर्दोऱ्याच्या वर घेतला, तरी जमलं नाही, त्याला काळी घेतली, त्याला पीळ दिली, जिथं ते लॉंग झालं त्याचं जजमेंट, तिथं त्याने त्याला स्थिर केलं. कशाकरता सांगतो, पाहायला गेले तर पाहता गोवडी असे होते. काय त्यांच्या जीवनामध्ये होतं, गवडियाची ताक पिरे ते असे होते. कसे होते, कोण कोरे चांगले, काय ते चांगले होते काय, काय होतं, गौडियाची ताक वगैरे कोण कोरे चांगले. पण असं असतानाही भगवंतांचं त्यांच्यात किती प्रेम होतं, किती प्रेम होतं. फार प्रेम असतं तर आपण एकमेकाला खाऊ घालू, याच्या पलीकडे काय, तुम्ही त्यांच्या तोंडात गुळ घाला, हे तुमच्या तोंडात पेढा घालते, याच्या पलीकडे काय. फार झालं तर प्रेम, एवढंच प्रेम असते ना. आपण ते हातोही सोडतात त्यावेळेस ते ब्राह्मण सांगतात, तुम्ही यांच्यात प्रेम थोडं पेढा घाला, आणि ते तुम्ही यांच्यात घाला. याच्या पलीकडे हे सीमित आहे. पण पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावळी, परमात्मा अशा गोपाळांचं उष्ट खात होता. कसे होते ते गोपाळ. आता देवानी गोपाळांचं जे उष्ट खाल्लं ते कुठल्या प्रकारातलं खाल्लं. पहिले तर उष्ट कोणाचं खाऊ नये आणि कोणाला उष्ट देऊ नये.
उष्ट कोणाचं खावं काय तो एक स्वतंत्र विषय, तिकडे आपल्याला जायचं नाही. 1 तासामध्ये कीर्तन सेवा पूर्ण करा. अर्ध कीर्तन इथं करा, अर्ध मंदिरावर करा. पण 2 कीर्तनाचं एक कीर्तन करून कीर्तन करा, कारण भला मोठा कार्यक्रमाला पुढे आहे. उष्ट कोणाचं खाऊ नये, उष्ट कोणाला देऊ नये. भगवंतांनी जे उष्ट खाल्लं, का खाल्लं आणि कुठल्या प्रकारातलं उष्ट खाल्लं. उष्ट्याचे 3 प्रकार आहेत. एक कनिष्ठ उष्ट आहे, एक मध्यम उष्ट आहे आणि एक उच्चतम उष्ट आहे. त्या उच्चतम उष्टाचा काही विचार नाही, मध्यम उष्ट्याचाही विचार नाही. पण देवाने खाय त्यांची उष्टावळी. कुठलं उष्ट खाल्लं हो? देवाने एकदम कनिष्ठ प्रकारात उष्ट खाल्लं. ते कुठलं, कसं काय खाल्लं? ऐक, कीर्तन काल्याचं असतं, म्हणून एखादं भगवंताची लीला आपण त्याच्यामध्ये काय केली पाहिजे. गाईनं ते लीला चरित्र पवाडे. एखादी लीला काल्याच्या कीर्तनामध्ये विशद झाली पाहिजे, आपण ती श्रवण केली पाहिजे. हा आपल्याकडे दंड असल्यामुळं आपण ती लीला आणि अभंगाचा भाव आणि आपल्या काल्याच्या कीर्तनाची सेवा त्याचं सगळ्यांचं एकरूप करून वेळेच्यात आपण कीर्तन संपवण्याचा प्रयत्न करू. देवाने जे उष्ट खाल्लं, काय त्यांची उष्टावळी, एकदम कनिष्ठ उष्ट खाल्लं. कधी खाल्लं आणि कोणाचं खाल्लं? ऐका, भागवतामध्ये कथा आहे, पाठीमागे सगळे भागवतकारच आहेत. आणि त्यामुळं भगवंताचा एक सखा होता. सखा म्हणजे मित्र होता, जीवालक मित्र होता. त्यामधला सगळेच मित्र जीवलकच होते, पण हा विशेष सखा होता. तसा पेंद्या, सुदामा, वडजवक्र, बिल्वमंगल, तनसुका, मनसुका, तसा एक मधुमंगल भगवंताचा काय होता, मित्र होता. तो भगवंताच्या सोबत राहायचा, भगवंताच्या सोबत खेळायचा. दिवसभर वाड्यातच असल्यामुळं भगवंत जेव्हा बसले की यशोदा माता त्याला सुद्धा भोजन द्यायचं. इथंच राहतात, दिवसभर इथंच राहतात देवाच्या सोबत. फार झालं तर झोपण्याकरता घरी जायचं. एक दिवस देवाने त्याला म्हटलं, कारण दररोज तू पंक्ती पठाणासारखा आमच्या घरी जेवतं. हा, कधी तुझ्या घरी काही कधीतरी 2-4 पानं हात लोकांनी धुण्याकरता काही तसदी घेशील की नाही? दररोज जेवतं. जीवा दग्धा परान्नेन हसतो दग्धा परिग्रहात. दुसऱ्याचं अन्न खाऊन हा, कोण म्हटलं? देवाने म्हटलं त्याला, अरे दररोज तू माझ्या घरी जेवतं, कधी तुझ्या घरचं आणशील की नाही? त्यालाही आनंद झाला. कधी न देवाने म्हटलं आपल्याला, आणि तो धावतच गेला, कृष्णा तुझ्या करता माझ्या घरचं आणतो. हा म्हणे तुझ्या घरून काहीतरी घेऊन ये. धावत गेला घरी आला. त्याच्या आईचं नाव होतं पूर्णामासी, वडिलांचं नाव होतं शांडिल्य ऋषी. शांडिल्य ऋषी पूर्णामासीला हे एकच अपत्य होतं, मधुमंगल. आणि मग एकटाच मुलगा होता. हा म्हणे कृष्णाने माझ्या सवंगड्यांनी, माझ्या मित्रांनी, माझ्या सख्यानी आज आपल्या घरचा काहीतरी डबा सांगितला. त्या पूर्णामासीला भला मोठा प्रश्न पडला. आता हा बाबा कृष्णाला मारण्याकरता आला, आता काय आपल्या घरामध्ये? काहीच नव्हतं ना. काय नव्हतं म्हणजे राशन काहीच नव्हतं. का राशन नव्हतं? राशन का नव्हतं? फुकटचं भेटत नव्हतं म्हणून नव्हतं. कसं नव्हतं? का नव्हतं? पोषण नव्हतं. पोषण नसल्यामुळं राशन नव्हतं. पोषण म्हणजे काय? पोषण म्हणजे शांडिल्य ऋषी आणि पूर्णामासी दोघंच घरामध्ये राहिले. हा एक मुलगा होता. हा मुलगा भगवंताकडे जेवण करायचा आणि यांना काहीच नव्हतं म्हणजे यांची दिनचर्या अशी होती, इतकी व्यस्त दिनचर्या होती की जेवायला सुद्धा वेळ नव्हता. कोणाचं कसं काय? असे कितीतरी लोक आहेत आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये की ज्यांना जेवायला सुद्धा फुरसत नाही, वेळच मिळत नाही ना. असे बरेचसे लोक संध्याकाळी घरी येतात, दिवसभर काहीच खात नाही, रात्री थकले म्हणून झोपून राहतात, जेवत नाही, दिवसाचे दिवस जातात. हा जो शांडिल्य ऋषी होते यांचा दिनक्रम काय होता? हे दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे 8:25 त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. बरोबर, सूर्योदयाच्या आधी 96 मिनिटाचा कालावधी त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. ब्रह्ममुहूर्तावर हे उठायचे आणि उठल्यानंतर साधना करायची. उठल्यापासून ब्राह्मण असल्यामुळे त्रिकाल संध्या करायची. ब्राह्मणाने 3 वेळा संध्या केली पाहिजे, वारकऱ्यांनी केली पाहिजे 3 वेळा, नाही 2 वेळा तर 3 वेळा तर 2 वेळा केली पाहिजे. वारकरी संध्या काय हो? सकाळी काकडा, दिवसभर मोकळा, संध्याकाळी हरिपाठ झाली, संध्या माझा गेला. वारकऱ्यांनी संध्या त्रिकाल संध्या करायचे. मग सकाळी संध्येला सुरुवात झाली की त्याच्यामध्ये मग सगळं नामस्मरण, सगळे स्तोत्र, विष्णू सहस्रनाम, जे काय असेल ते सगळं नित्यनेमाचं हे करता दुपार व्हायचे.
मग दुपार झाली की दुपारची संध्या व्हायची, ते पूर्ण होत नाही तर संध्याकाळच्या संध्येला सुरुवात व्हायची. आणि संध्याकाळ झाली सूर्यास्त झाला की काही खायचं नाही, काही फळ बीळ दूध असतं तेवढं खायचं, झोपून राहायचं. आता यांचा नित्यनेम असल्यामुळं त्या ज्या पूर्णामासी होत्या त्या शांडिल्य ऋषीच्या पत्नी ह्या पतिव्रता होत्या. कोण होत्या? पतिव्रता. पतिव्रता कोणाला म्हणतात? ज्ञानोबांनी व्याख्या केली, पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता. अनायसे तिला ते सहज घडत होतं, कारण पती जर जेवत नाही, गावात जुन्या बाहेर धावा करत दुपारच्या वेळेस, आणि मी तर शाळेत जाऊ, माझे ते पाठ होतं घरात, मी ते भरत नाही, एवढं म्हणतो, पती जेवल्यानंतर आपण करावी जेवण, पतिव्रतेचा धर्म सांगतो ऐका म्हणजे दुपारी शाळेतून मी आलो की आमच्याकडे सगळ्या आमच्या वाड्यातल्या महिला एकत्र येत आणि असं म्हणत, तेवढं माझ्या कानावर माझ्या पूर्ण पाठ आहे, पण मी ते सगळं काही म्हणणार नाही. म्हणजे कशा करता समोर आलो, पती जेवण केल्यानंतर मग पतीला जेवण करायचं, हा पतिव्रतेचा काय धर्म आहे. पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता. हे पतिव्रता सांगतो, पतिव्रता नाही. पतिव्रता तर मग हो का असे काय करता तुम्ही, धुस फुस, आणि 3 रुपयाचे आणले 4 ऊस असे का घेता तुम्ही आळे वेळे, 2 रुपयाला 2 डझन केळे. आता तो काही दृष्टांत मी सांगत नाही, तो सांगण्याकरता काही मी उभा राहिलो. पतिव्रता वेगळी आणि पतिव्रता वेगळी. पती जेवत नाही पुन्हा पण जेवण करायचं नाही. आता दोघांचंच काही पोषण नाही का, राशनचं काही काम नाही, आणि एकटा मुलं राहतो तो तिकडचं त्याचं बाहेर पंचांग होऊन जातो, काही विषय नव्हता. आणि हा बाबा आला, आता कृष्णाने आपल्या घरचं काही सांगितलं, आता घरात काहीच नाही ना, काय द्यायचं, पण कृष्णाला द्यायचं, राजाचा पोरगा आहे, त्याला काय देता येईल. मग आहे त्या परिस्थितीमध्ये पाहाला हातात काय काहीच नाही का, कोपऱ्यामध्ये कुठेतरी अनेक दिवसाचं मधु पाटील ताक दिसला. ताक काय द्यायचं बॉस, ताक दिल्यापेक्षा या ताकावर काही प्रक्रिया करायची, म्हणजे याला मिळेल की आपल्या घरात जे असेल उपलब्ध त्याच्या माध्यमातून याचं कढीमध्ये रूपांतर करायचं आणि ते ताक कढी वरून देवाला द्यायचं, असं त्या पौर्णमासीने ठरवलं. आता काय आहे, काही काही महिलांना स्वयंपाकाचा खूप ज्ञानोबाराही बोलतात सुग्रीव ज्याला म्हणतात, रसज्ञ आणि जेवणारे, ह्याचं जे वर्णन करतात ज्ञानोबाराय. एखाद्या बाईच्या हाताला चव असते, तिने काही जरी टाकलं तरी काही बनवलं, कसंही बनवलं. आता जुन्या काळात बिना तेलाच्या फोडल्या देत, पण इतकी चांगली भाजी लागली खावा ना, एकदम तेलच कसे ना, तेल कशाचं, बिना तेलाची भाजी सुंदर लागेल. आता असं आहे, बस डबाभर मसाला चव नाही कशाला. आमचे नामदास म्हणतात केशवदास, ते सुंदर सांगतात आप्पा. आणि मग आहे ते जे मिळालं, काय जे होतं की मोहरी होती, काय होतं माहित नाही, पण जे मिळालं हाताला, जे उपलब्ध झालं आहे त्या परिस्थितीमध्ये ताकाला फोडणी दिली आणि ते ताक इतकं सुंदर झालं, इतकं सुंदर झालं, त्या ताकाचा इतका सुवास सुटला कढीचा. कारण कढी होण्याकरता काय लागते, बनवण्याकरता ती तशी, आणि मग त्या कढीचा सुवास इतका आला की हायवे जाम झाला म्हणतात त्या श्वासाने, असं गुरुवर रामभाऊजी महाराज रोज सांगतात. चिंता ऐकत असताना ते म्हणे पूर्ण हायवे जाम झाला, इतका सुंदर अप्रतिम श्वास त्या कढीचा. आणि मी कढी आता कशी झाली म्हणून त्या पौर्णमासीने मधुमंगलला बोलावलं, अरे इकडे हे कढी कशी झाली, देवाला द्यायचं आहे ना, देवाला द्यायचं आहे, चांगलं द्यायचं. आणि मग याच्यामध्ये मीठ वगैरे कढी झाला की जरा पहा, तुझ्या कढीचा एक घोड घे. आणि मग त्या पौर्णमासीने ती कढी एका ग्लासमध्ये काढली आणि या मधुमंगलला पिण्याकरता दिली. कशा करता, ही कढी कशी झाली कढी ते पहा. आणि त्याने त्याचा एक घोड घेतला आणि घोड घेतल्यावर त्याला ब्रह्मानंद लागली, त्याला इतका आनंद झाला, इतकं अप्रतिम चव त्या कढीची होती. त्याला असं वाटलं, अरे बापरे, इतकी चांगली जर कढी झाली तर पहिला घोड आपण नाही घ्यायचा, हा कोणाला द्यायचा, देवाला द्यायचा. धावतच निघाला धावत. आता तो वाड्यामध्ये गेला, देव दिसत नव्हते, कृष्ण कुणाला माहित नाही. मग यशोदा मातेला विचारायचं, तोंडात कढी, असा करत होता, फक्त ऍक्शन करत होता. मग तिकडून कृष्ण दिसला, त्याने भाव वीर झाला लाल.
भाव का भुका. देव काय पाहतो? देव त्याच्या क्रियेकडे पाहत नाही, त्या क्रियेच्या पाठीमागे जो भाव आहे तो भाव पाहतो. देवाने ओळखलं त्याचा अंतरीची घेतो गोविंद, त्याच्या अंतःकरणातला भाव पाहला. आणि मग यशोदा मातेला कृष्णाने असंही म्हटलं, माझ्या मित्रांनी माझ्याकरता कडी आणली, ती कडी घेण्याकरता कडी चढवा. असं नाही काय म्हटलं? काहीच म्हटलं नाही. ऐका, इतकं अप्रतिम कडी जी आपल्याला चांगलं वाटलं की पहिले देवाला द्यायचं. काय भाव होता? जे आपल्याला चांगलं वाटलं ते देवाला द्यायचं. आपला भाव असा नसतो, सगळे लक्षात घे. आपला भाव काय असतो? जे चांगलं आहे ते आपल्याला ठेवायचं आणि जे वाईट आहे ते देवाला द्यायचं. नारळ जर खराब निघालं तर हे तुम्हाला घ्या, आणि चांगलं निघालं तर घरी नेतो. असं नाही वाटत नाही. हे चांगलं हे आपल्याला, चांगले वस्त्र आपल्याला. आणि आई साहेबाला वस्त्र देताना असे लोक वस्त्र कसे देतात? सर्वाभूषादिते सौम्यम लोकलज्जा निवारणे वयोपादिते तुभ्यम वासांसी प्रतिगृहिताम. जे वस्त्र लज्जा निवारण करत असतं ते किती चांगलं असलं पाहिजे. आपल्या अंगावर जर 5,000 साडी असेल तर मुक्त 14,000 साडी किती. आपलं कसं की आपल्या अंगावर 5,000ची आणि मुक्त 50,000. किती स्पेशल ठरलेलं आहे. देवा करता स्पेशलच आहे. सत्यनारायणाच्या पूजेकरता देवा करता खारका, देवा करता सुपाऱ्या, देवा करता त्याच्याकरताच बनलेलं आहे. ते निकृष्ट असते आपल्या दृष्टीने देवाला. लक्षात ठेवा, आपण जसं देवाला द्याल, आपण जर चांगलं दिलं तर त्याचा परतावा चांगला. भगवान बोलतात ते यथामाम प्रपद्यन्ते. तुम्ही मला जसं द्याल तसाच रिप्ले तुम्हाला परतावा मिळत असतो. पण देत असताना चांगलं द्यायचं. याचा भाव काय होता? हे चांगलं असतं म्हणून आपण नाही गिळायचं, हे पहिले देवाला द्यायचं. धावत गेला, देवाला त्याचा भाव लागला आणि त्याच्या जवळ आले परमात्मा. आणि त्याच्या मुखातली कडी घेण्याकरता देवाने काय केलं माहिती आहे? काय केलं? देवाने आपलं तोंड उघडलं. देवाने तोंड उघडलं आणि या मधुमंगले आपल्या तोंडातल्या कडीचा पूर्ण कडी त्या देवाच्या तोंडात. खाय त्याची उष्टावळी. देवाने जे उष्ट खाल्लं ते कुठल्या प्रकारचा वेळ अतिशय निकृष्ट, तिसऱ्या प्रकारातील कनिष्ठ उष्ट खाल्लं. खाय त्यांची उष्टावळी. आता ज्यांचं उष्ट खायचं ते कसे होते हो? पाहता गोवडी. खाय त्यांची उष्टावळी. गोवडी या शब्दाचा अर्थ आहे, गो म्हणजे गाई, वडी म्हणजे गाई वळणारे, गुराखी हा एक त्याचा अर्थ आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये 2 अर्थ असतात, लौकिक असतो आणि अलौकिक असतो. अलौकिक अर्थ काय? गो नाम इंद्रिय, वडी म्हणजे ज्यांच्या ताब्यात आहेत असे. ज्यांच्या ताब्यात इंद्रिय आहे, इंद्रियाच्या ताब्यात ते नाही, इंद्रिय त्यांच्या ताब्यात आहे असे गोपाळ हे भगवंताचे सवंगडी. त्यांचं देवाने उष्ट खाल्लं आणि त्यांनी इंद्रिय ताब्यात येण्याकरता काय साधना केली? भगवंताचं सख्यत्व प्राप्त करण्याकरता त्यांनी काय साधना केली? कुठली उपासना त्यांच्या जवळ की त्यांना परमात्माने जो काला इतरांना दिला नाही तो गोपाळांना दिला. जे प्रेम इतरांना परमात्माने दिलं नाही ते गोपाळांना दिलं. त्यांच्या जीवनात काय साधना होती? त्या साधनेचं स्वरूप जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या
अशा भगवंताच्या प्रेमाला ते पात्र झाले तर सगळ्या साधना ज्या साधनेमध्ये समाविष्ट होता सर्व साधनाचा सार असलेला साधना अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती हृदये प्रगटे हरीची मूर्ती भाव सिद्धी जाणूनिया कुठली साधना होती बीज आणि फळ हरीचे नाम ते गोपाळ काय करत होते करते नामाचे चिंतन आणि गडी कारोबाचे ज्ञान परमात्म्याचं ध्यान करत होते आणि भगवंताचं नामस्मरण करत होते नामस्मरणाने काय होते तो पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो होते अर्जुन सर्व काळ त्याच्यामुळं ते त्या प्रेमास पात्र झाले आणि म्हणून नामस्मरणाने गो नाम इंद्रिय वडी म्हणजे ज्यांच्या ताब्यात राहतात नामस्मरणाने चित्ताची एकाग्रता होते आणि भगवंताच्या ध्यानाने माणसाचं मन पवित्र होते दोन्ही साधना त्या गोपाळांच्या असल्यामुळं अंतःकरणात परमात्म्याचं स्मरण करून वाचन अठ्ठास आणि त्या परमात्म्याचं नामस्मरण करणे ही साधना त्या गोपाळांची होती म्हणून त्या साधनेने ते भगवंताच्या उत्कट प्रेमाला पात्र झाले जे प्रेम इतरांना कोणालाच मिळालं नाही ते प्रेम भगवंताने त्या सवंगड्यांना दिलं तेच प्रेम आपल्यालाही प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर गोपाळांनी जी साधना केली ती साधना आपण अखंड करावी म्हणून सगळ्यांना विनंती आहे हात मोकळे करा गोपाळांनी जी साधना केली करती नामाचे चिंतन कुठलं चिंतन करत होते विठोबा सुंदर साधना त्या गोपाळांच्या जीवनामध्ये असल्यामुळं भगवंताच्या प्रेमाला ते पात्र ठरले किती प्रेम आली द्यावी गाई दहावे वळत्या मागे गाई जर गाई वळून आणण्याचा प्रसंग आला डाव जर परमात्म्यावर डाव तर येतच नव्हता पण उत्कट प्रेमामुळे परमात्मा त्यांच्या गाई वळून आणण्याकडे धावत होता हे प्रेम त्या भगवंताप्रती भगवंताच्याकडून त्या गोपाळांना मिळत होतं म्हणून त्यांची तशी साधना होती आपल्या जीवनामध्ये ती साधना करून आपण भगवंताच्या उत्कट प्रेमाला पात्र हो असं आपल्याला खऱ्या अर्थाने हे जे प्रेम आहे
हे प्रेम मुक्ताबाईंच्या माध्यमातून आपल्याला मिळते आहे. आज आपण एका चांगल्या कार्यक्रमात उपस्थित आहोत. कीर्तन करायचं असल्यानंतर 12 वाजले आणि 12 वाजल्यानंतर शिजल्यावरील जा वाया जायचे मोड आणि मग 12च्या पलीकडे जरी झाला संन्यासी तरी माध्यान्यासी तोड जवासी. 12 वाजले भगवंतांनी सगळ्या गोपाळांना गाई वळून आणायला सांगितलं. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. बहु झाली वनवन पाय तुटी झाला असेल. सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. कशा करता एके ठाई काला तुका म्हणे भावी काला. सगळ्या गोपाळांना गोलाकार बसवलं. परमात्मा मध्ये उभे राहिले. सगळ्या गाई वळून आणल्या. आपल्या सोबत आणलेल्या शिदोऱ्या सगळ्यांनी त्याचा काला केला. खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दही काला मोठा. परमात्माने तो काला आपल्या हातामध्ये घेतला. सगळ्यांना प्रसाद देणार. परमात्मा उभे राहिले आणि त्याचं स्वरूपाचं दर्शन कसं होतं त्या भगवंताचं ते दर्शन भागवतामध्ये शुकाचार्याने आपल्याला त्याचं वर्णन सांगितलं. बिभ्रदवेनुम जठरपटयो शृंगवेत्रेष्ट कक्षे वामेन पाणम असृं कवलम तत्फलान्यंगिलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिश्रोधो आसन्नरदस्य सर्गे लोके निशिते भुजे यज्ञ गोपाल केरी गोपाल आणि तो काला भगवंताने सर्वांना दिला. सर्वांना म्हणजे गोपाळाला दिला. कोणाला मिळाला हो काला? कोणाला मिळाल्यापेक्षा कोणाला मिळाला नाही ते महत्वाचं. कोणाला मिळाला नाही? मोठ्या मोठ्याला मिळाला. इंद्रादिक स्वर्गादिक ब्रह्मादिक लोकांना मिळाला नाही. वैकुंठामध्ये काला नाही. वैकुंठामध्ये नसलेला काला मृत्यू लोकांमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये असलेल्या हरताळा गावामध्ये परिक्रमेच्या आणि मुक्ताई चरित्र संगतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला मिळतो आहे. हे कोणाची कृपा माहित आहे? दुर्लभ असलेला काला वैकुंठात दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ आणि विशेष हा लाभ संत मुक्ताबाईच्या संगे. आदिशक्ती मुक्ताबाई नामोबर आहे. त्या संतांमुळे देव दुर्लभ काला आपल्याला मिळाला. जो काला संतांच्या संगतीमध्ये मिळतो आणि ते काला प्रसाद प्राप्त होण्याकरता जो अधिकार लागतो तो मुक्ताबाईचं म्हणून घेतल्यामुळे प्राप्त होत असतो. मुक्ताबाईच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे प्राप्त असतो. मुक्ताबाईच्या पंखाखाली राहिल्यामुळं कृपेच्या छायेखाली राहिल्यामुळं मुक्ताबाईचा विस्तीर्ण असलेला पदर त्या पदराला धरून वाटचाल असली तर निश्चित आपल्याला काल्याचा प्रसाद मिळत असतो. आणि ज्या मुक्ताबाईने आपल्याला काला दिला त्या मुक्ताबाईचं चिंतन करू आणि आपली सेवा पूर्ण करू. ऐका, एक शिंक्याचा बंद होईल. शाबंग झाल्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर सगळ्यांनी आरती करता खाली बसून आरती करायची. थोड्याशा सूचना होती. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. या गावामध्ये आज आपण परिक्रमेच्या माध्यमातून आलेलो आहोत. पहिली पंगत आपली सगळी परिक्रमा धारकांची होईल आणि गावकऱ्यांनी तसं अंतकरण करून मला सांगितलं मंडपामध्ये सुद्धा गावकऱ्यांनी मंडपात कोणी बसायचे मंडपाच्या बाहेर बसत ते गुणात बसलेले आहेत. ऐका, तर आपण भजन करत असताना आपण का टाकत भजन केलं पाहिजे? ह्या लोकांनी सगळे गावकरी गावा मंडपाच्या बाहेर उन्हामध्ये आहेत आणि आपल्याला त्यांनी सावलीमध्ये ठेवलेलं आहे. ते उशिराची होती. पहिले तुम्हाला हे कशामुळं हे सगळं वैभव कशामुळे आहे? हे फक्त मुक्ताबाईमुळे आहे. आई साहेबांचं हे सगळं जर आपल्याला मिळत असेल तर आपली फक्त आपली एवढीच जबाबदारी आहे. फक्त मुक्ताबाईचं प्रेमाने भजन करायचं आणि त्यांचं म्हणून घ्यायचं. मुक्ताबाईचं चिंतन करून काल्याचा बंद होईल. नंतर ही सगळी गावकरी मंडळी जशा काही सूचना देतील त्याप्रमाणे पुढचा कार्यक्रम होईल. सगळ्यांनी अतिशय प्रेमाने आदिशक्ती मुक्ताबाईंचा जप करा. Thank you.
आई माझी